मिळेल. आणि जर शिक्षण कमी असलं तरी मला शिक्षण मिळू शकतं. कलम क्रमांक 23 म्हणते, काय म्हणते कलम क्रमांक 23? मजुरी, बळजबरी मजुरीयुक्त बंदी. शासन आम्हाला बंदी घालू शकत नाही, कारण शासनाला रोजगार उपलब्ध करून देणं हे शासनाचं कर्तव्य आहे. जर 6 दिवस जरी शेळी, मेंढी, बकरी याचं प्रशिक्षण घेतलं तरी त्यांना शेळी मेंढी द्यावं लागतात. मी 334 दिवस अखंड प्रशिक्षण घेतलं तर मला द्यावं लागेल की नाही? द्यावं लागेल. आता 36 पैकी 35 जिल्ह्यांचा उन्हाळी ब्रेक झाला. आगल्या तेवढ्यामुळे धुळे जिल्हा रेग्युलर आहे, बरोबर आहे. परंतु संपूर्ण राज्याला एकत्र आणण्याची ताकद या संविधानामध्ये आहे. याचं जिवंत उदाहरण म्हणजे मी आहे देवेंद्र फडणवीसांचा जवळ आणि मी खून केला एका गरीबाच्या मुलाचा. परंतु मुख्यमंत्र्यांचा जवळ असल्यामुळे मला शासनाने काय केलं? वाचवलं. आणि हा भाऊ आहे गरीबाचा मुलगा, हा गुजरात मध्ये राहतो आणि याने खून केला मोदी साहेबांचा जवळचा. मला ज्या कायद्याने वाचवलं, मी महाराष्ट्रात आणि गुजरात मध्ये, त्या कलमनुसार याला पण वाचू शकतो, हो ना? हो. म्हणजे आपल्या देशात काय आहे? संविधान. आपल्या देशात संविधान आहे. मी आता आहे प्रशिक्षणात. मला जरी या कायद्यानुसार नोकरी भेटली तर 1,34,000 तरुणांना मिळेल की नाही? मिळेल. म्हणजे शासन कलम क्रमांक 23 या कायद्यानुसार बळजबरी मजुरी विरुद्ध बंदी घालू शकत नाही. आणि कलम क्रमांक 39 आणि 41 म्हणते समान कामास समान वेतन. समान कामास म्हणजे मी आता 3रीचा वर्ग शिक्षक म्हणून वर्ग सांभाळलेला आहे आणि ते पण कोणाच्या नावाचं? मुख्याध्यापकाच्या नावाचं. मुख्याध्यापकांच्या नावाचा जो वर्ग आहे तर ते मी 11 महिने सातत्याने सांभाळला आहे. मुख्याध्यापकांनी मला सही शिक्का दिलेला आहे आणि वर्ग शिक्षक म्हणून अभिलाल चिंतामण देवरी हे माझं. म्हणून मला तो कायदा लागू होईल